नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजीमधला पेज नंबर 66 आपण पाहत आहोत. त्या अगोदर आपण काल तुम्हाला रिलेटेड वर्ड्स सांगितले होते. एक्झरसाइज आपण बघूया रिलेटेड वर्ड्स. आणि तुम्हाला मी जार काढून दिलं होतं, आठवतं का? बघा, जार काढला होता आणि जारवरती वेगवेगळ्या प्रकारची रिलेटेड, त्याला कोणत्या प्रकारचे साम्य दाखवणारे शब्द आहेत ते एक वेगळ्या पद्धतीनं. मी जार काढला होता म्हणून तुम्ही जारच काढला पाहिजे असं काही नाही आहे, लक्षात घ्या. मी जार काढला म्हणून तुम्ही जार काढलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही वेगळं काहीतरी करू शकताय, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काढू शकताय. एक मी इथं दाखवलंय म्हणून एक सॅम्पलसाठी तुम्हाला जार दाखवला. हे फ्लॉवर पॉट असतंय की नाही, हे पॉट तुम्हाला मी दाखवलं. तशा पद्धतीनं इथं चित्रात दाखवलं, त्या पद्धतीनं तुम्ही चेन सुद्धा करू शकताय. साखळीची चेन आपल्या हातामध्ये कडं कसं असतं की नाही, त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही इथं दाखवले. पेज नंबर 65 वरती दाखवले बघा. त्यानंतर इथं अपोजिट वर्ड्स दाखवलेत. पण अपोजिट वर्ड्स कुठले दाखवलेत बरं? की ऍक्शन वर्ड्स दाखवलेत. ऍक्शन वर्ड्स बघा, हा ACTION ऍक्शन वर्ड्स. हे ऍक्शन वर्ड्स अपोजिट आहेत, ज्याच्यातनं कृती घडते. गो, कम, गिव, आस्क, पुश, थ्रो अशा पद्धतीचे तुम्हाला राईट हे ऍक्शन वर्ड आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीचे तुम्हाला काय करायचे आहेत, एक्झरसाइज करायचं आहे घरी. सेल्फ एक्झरसाइज दिलेला आहे 6 नंबरचं. आणि इथं दिले बघा, डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर ऑब्जेक्ट्स, पीपल, एक्सेट्रा. म्हणजे एखादी वस्तू किंवा लोक याच्या संदर्भात ऑब्जेक्ट करायचे आहे. आणि फॉर ऍक्शन आहे त्याची बघा, लिटल, बिग, नाऊ, देन, अप, डाऊन, डिफरंट, सेम, सॅड, हॅपी, क्लीन. हे तुम्ही एक्झरसाइज करायचं. सेल्फ एक्झरसाइज आहे ती. सेल्फ असाइनमेंट म्हणून आपण त्याला बघणार आहोत. त्यानंतर आता आपण जो बघणार आहोत घटक, तो म्हणजे 5 नंबरचा युनिट नंबर 5 कन्व्हर्सेशन बघणार आहोत. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. कन्व्हर्सेशन म्हणजे काय? संभाषण. कन्व्हर्सेशन CONVERSATION. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. संभाषण. संभाषणासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी संभाषणासाठी कमीत कमी 2 persons नीड 2 persons ॲटलिस्ट. अँड मोर दॅन कधी कितीही तुम्हाला असू शकतात, चालू शकतात. कमीत कमी संभाषण हे 2 व्यक्तीमध्ये घडावं लागतं. संभाषण कमीत कमी 2 व्यक्तीमध्ये. इथं संभाषण दिलेलं आहे. आणि मग संभाषण म्हटल्यानंतर ती पात्र आली, कॅरेक्टर आली. CHARACT कॅरेक्टर, CTERS कॅरेक्टर्स म्हणजे पात्रे. तुम्हाला माहिती आहे, नाटक तुम्ही पाहिलं असाल, मराठीमधलं एखादा नाटक तुम्ही बघितलं असाल, तर त्या मराठीतल्या नाटकामध्ये पात्र असतात बघा, त्याला कॅरेक्टर्स म्हणतो आपण. त्याला कॅरेक्टर्स म्हणतो, पात्र असतात ती. आणि ही पात्र काय करतात, तर आपापले डायलॉग्स आहेत, आपले संभाषण, आपली वाक्य जी आहेत ती वाक्य बोलण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जे बोलतात एकमेकामध्ये पात्र, नाटक बघितला की तुमच्या लक्षात येईल, त्याला कन्व्हर्सेशन म्हणतो, संभाषण. आणि त्याच्यामध्ये जी काम करणारी लोक आहेत त्याला पात्र म्हणतो आपण, पात्रे, कॅरेक्टर्स. कॅरेक्टर पात्र आणि कॅरेक्टर्स पात्रे, अनेक पात्रे, एकापेक्षा जास्त. कन्व्हर्सेशन एकामध्ये होत नाही, एकापेक्षा जास्त व्यक्ती 2, 3, 4, 5 या पटीमध्ये तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढं. अशा पद्धतीनं हे संभाषण आपण बघणार आहोत. आणि सब युनिट आहे द गोल्डन टच. बघा किती गंमतशीर नाव आहे, द गोल्डन टच. गोल्डन म्हणजे सोनेरी आणि टच म्हणजे स्पर्श, सोनेरी स्पर्श. इथं पात्र दिलेले आहेत
आणि या कन्व्हर्सेशन मध्ये गोल्डन टच मध्ये 4 कॅरेक्टर्स आर देअर. हिअर 4 कॅरेक्टर्स आर देअर. वन इज किंग, देन प्रिन्सेस, देन स्ट्रेंजर आणि नेक्स्ट वन सर्वंट. आपण त्याचं मिनिंग बघणार आहोत. याच्यामध्ये पात्र बघा, किंग मिदास बघा, किंग मिदास, त्यानंतर प्रिन्सेस मेरी गोल्ड, MARY, मेरी गोल्ड नावाची त्याचं कॅरेक्टर नावच आहे, GOLD, मेरी गोल्ड. हा, त्यानंतर अ स्ट्रेंजर, STRANGER, स्ट्रेंजर. अँड देन सर्वंट, अ सर्वंट, हा, SERVENT, सर्वंट, SERVANT, हा, ANT, सर्वंट. आता हे जे पात्र आहे, हे पात्र फार महत्वाचे आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी वेगळं फिक्चर असतं. लक्षात आलं? फिक्चर असतं, वेगवेगळ्या प्रकारचं फिक्चर असतं, वैशिष्ट्य असतं, आणि हे वैशिष्ट्य फार वेगळं असतं. या गोष्टीमध्ये, या कन्व्हर्सेशनमध्ये एक राजा असतो, किंग असतो, किंग मिदास नावाचा. मिदास, MIDAS, मिदास. हा मात्र कसा, हा वेगळ्या स्वभावाचा मनुष्य आहे. हा, कॅरेक्टर नाटकामध्ये भाग 1 म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तुम्ही पिक्चर बघितला असाल. सीन फर्स्ट, सीन सेकंड आणि सीन थर्ड. म्हणजे नाटक पहिलं सत्र, दुसरं सत्र, नाटक तिसरं सत्र, असं झालं की नाटक संपतो. म्हणजे त्याचे सीन आहेत, दृश्य आहे. ते दृश्य कुठं दिलंय बघा, ते इथं सांगितलेलं आहे. आणि या गोष्टीमध्ये राजा हा किंग मिदास अतिशय ग्रेडी असतो. ग्रेडी म्हणजे लालची असतो, लालची. याला जगातल्या सर्वात श्रीमंत राजा बनायचा असतो जगामध्ये. आणि त्यासाठी तो विचार करत 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 झोपतो. आणि त्याच्याकडं भरपूर सोनं असतं. आणि ज्याच्याकडं सोनं भरपूर तो श्रीमंत. आज ही आपल्या समाजामध्ये अशी अवस्था आहे. सोनं भरपूर आपण पाहतो. आपल्याकडे जर सोनं असेल तर त्या सोन्याचं मूल्य किती पटीनं आहे बघा. आज मला वाटतं 51,000 रुपयानं तोळा सोनं आहे. मग तेवढं 1 तोळा सोनं घेऊन खिशातनं जाता येतं, पण 51,000चा बंडल घेऊन जाणं फार अवघड आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी द बंडल, बट इट्स इझी टू कॅरी द 1 तोळा. ओके. आणि एक तशा पद्धतीनं त्या राजाला वाटतं की माझ्याकडं भरपूर सोनं पाहिजे, आणि मग त्या पद्धतीनं मी ते या जगातला सर्व राजामधला मी श्रीमंत राजा बनेन. आणि मग अशा पद्धतीनं त्याला एक वर प्राप्त होतं, आशीर्वाद त्याला मिळतो की तू कोणत्याही वस्तूला जर स्पर्श केलास तर तुला ती वस्तू सोनं बनेल आणि तू या जगातला सर्वात श्रीमंत राजा बनशील. तो झोपी जातो, सकाळी उठतो. बघा, ज्याला आपण लालची म्हणतो ना, ते किती घातक ठरतं ते आपण पुढे बघणार आहोत. राजाला वर काय मिळाला असतो, तू ज्या वस्तूला स्पर्श करशील ती वस्तू कशी बनेल, सोन्याची बनेल. जर ह्या तू खडूला स्पर्श केलास तर हा खडू सोन्याचा बनेल. असा तो सकाळी उठतो, तो प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो आणि तेवढ्यात त्या सगळ्या वस्तू काय बनतात, सोन्याच्या बनतात. याचा दिनक्रम चालू होतो. तो येतो, ब्रेकफास्टला येतो. आता ही गोष्ट आपल्यातली नाही आहे, आपल्या देशातली नाही आहे, परदेशातली आहे. त्यामुळे त्याला नाश्त्यामध्ये सुद्धा परदेशी ॲटम्स आहेत. तो खायला टेबलावर बसतो
आणि टेबलावर बसल्यानंतर त्या प्रत्येक गोष्टीला हात लावल्यानंतर ते काय बनतं? सोनं बनतं. त्याला खाता येत नाही. सोनं खाण्याची वस्तू नाही आहे, शोभेची वस्तू आहे सोने, गोल्ड. आणि ते शेवटी आपल्या मुलीला सुद्धा स्पर्श करतो. ती मुलगी सुद्धा सुंदर दिसणारी मेरी गोल्ड नावाची मुलगी, ती सुद्धा सोनेरी स्टॅच्यू बनते, पुतळा बनते. आणि मग त्याला पश्चाताप होतो आणि तोच आयुष्यात त्याला एक धडा शिकवून जातो. काय धडा शिकतो? की अति महत्वाकांक्षा, अति लालचीपणा किती घातक ठरतो हे या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं. अशी ही गोष्ट आहे. सुरुवातीला आपण ती गोष्ट वाचूया आणि मग आपण शिकूया. हां, बघा पेज नंबर 66, युनिट 5, द गोल्डन फिदर. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. मी तुम्हाला याचं एक सॅम्पल पण दाखवणार आहे. कन्व्हर्सेशन कसं करायचं असते ते मी मुलांना घेऊन त्या पद्धतीने डायलॉग म्हणणार आहे, वाचन घेणार आहे आणि ते तुमच्या समोर सादर करणार आहे. तसं तुम्ही घरामध्ये 2-4 मुलांचा ग्रुप करायचा आणि त्या पद्धतीनं प्रत्येकानं एक एक कॅरेक्टर व्हायचं. एक किंग मिदास, मेरीगोल्ड नावाचे, आणि स्ट्रेंजर आणि सर्वंट, अशा पद्धतीनं आपण ते पात्र करणार आहोत. ओके, तर बघा कॅरेक्टर्स दिले, त्यांनी पात्र दिलेत. बघा पात्र दिलेत: किंग मिदास, मेरीगोल्ड, अ स्ट्रेंजर, अ सर्वंट. सीन्स 1, किंग मिदास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आपण त्याचे अर्थ सुद्धा आपण पाहणार आहोत काय आहेत ते. किंग सेड, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव, बट आय विश आय हॅड सम मोर. बघा कसं डॉट 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 दिले म्हणून ते वाढवत मोर असं वाढवायचं. अ स्ट्रेंजर एंटर. हू आर यू? स्ट्रेंजर सेड, आय एम अ फ्रेंड. King said, how did you get in? The door is locked. Stranger said, locked doors cannot keep me out. What a pile of gold you have there. You must be very rich. King said, but I want more. I want to be richer. It has taken me many years to get all this gold. I want to get more gold quickly. Stranger said, why do you love it so? King said, why? Everyone loves gold. It makes you rich. I love to sit in this dark cellar and look at all my gold. Stranger said, in your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful. King said, not to me. I like to be here, where everything is made of real gold. I wish that everything I touched would turn to gold. Stranger said. King said, thank you so much, O stranger. Stranger said, do not thank me. Perhaps you will be sorry. King said, oh no, it's a dream come true. अशी ही गोष्ट आहे. पहिला भाग आपण एक बघणार आहोत, सीन्स बघणार आहोत, दृश्य बघणार. पहिला सीन बघणार आहोत आणि तो सीन कसा आहे बघा. किंग मिदास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. डार्क सेलर, सेलर CELLAR, सेलर म्हणजे तळमजला, तळघर, तळघर, तळघर. हां, तो तळघरामध्ये, डार्क तळघरामध्ये बसलेला आहे. सिटिंग इन अ डार्क सेलर, ही इज काउंटिंग हिज गोल्ड. काउंट, COUNT, काउंट म्हणजे मोजणे, मोजणे. काउंट म्हणजे मोजणे. बघा, काउंट म्हणजे मोजणे. काय करत बसलाय? काउंट हिज गोल्ड. तो त्या खोलीमध्ये बसून, तळघरात बसून जे सोनं ठेवलंय ते मोजत बसलेला आहे. आणि त्यानं मोजत असतानाच एक त्याला मनामध्ये एक वेगळा विचार आला. बघा कोणता विचार आला, आणि तो स्वतःशीच पुटपुटायला लागला. किंग सेड, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड. लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये, लॉट ऑफ म्हणजे खूप प्रमाणामध्ये.
खूप प्रमाणात, खूप प्रमाणात, खूप प्रमाण, लॉट ऑफ. व्हॉट अ काय, माझ्याकडं किती प्रमाणात सोनं आहे बघा. आय हॅव, माझ्याकडं आहे, हॅव म्हणजे असणे. हां, बट आय विश, पण माझी इच्छा आहे. WISH, इच्छा आहे. हां, इच्छा आहे बघा, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे. हां, इच्छा आहे ती माझी इच्छा. कशी, आपण माझी इच्छा काय आहे, तर माझी इच्छा आहे बट आय विश आय हॅड सम मोर, मला अजून जादा सोनं पाहिजे असा विचार करत असताना इतक्यात असं दृश्य आहे. काय करायचं दृश्य आहे, राजा बसलेला आहे सोनं मोजत. इतक्यात त्यानं मनामध्ये इच्छा व्यक्त केली की मला अजून सोनं पाहिजे आहे, अशी तिने इच्छा व्यक्त केली. इतक्यात काय झालं बघा, अ स्ट्रेंजर. हां, अ स्ट्रेंजर इथं अर्थ घ्यायचा गॉड. हां, इतक्यात एक अदृश्य मनुष्य तिथं आला, देव आला. तुम्हाला माहिती आहे भीमाची गोष्ट माहिती आहे, त्याचं गर्वहरण झालं होतं. तशा पद्धतीनं त्यानं काय केलं, अ स्ट्रेंजर एंटर. अ स्ट्रेंजर एंटर, एंटर म्हणजे देवदूत म्हणा, किंवा तिथं स्ट्रेंज देव म्हणा, किंवा देवाचा एक प्रतिनिधी म्हणूया आपण, एंजल म्हणूया आपण त्याला, देवदूत म्हणूया इथं आपण अर्थ. देवदूत, स्ट्रेंजर म्हणजे गॉड किंवा देव, त्याचा प्रतिनिधी देवदूत. देवदूत लक्षात आलं. आणि हे देवदूत त्याचा प्रतिनिधी, हा प्रतिनिधी काय करतोय बघा, तिथं आला आणि तेवढ्यात त्यानं विचारलं त्या राजानं, हु आर यू, तू कोण आहेस, हु आर यू, तू कोण आहेस. स्ट्रेंजर सेड, स्ट्रेंजर म्हणतो आय एम अ फ्रेंड, मी तुझा फ्रेंड आहे, मी तुझा फ्रेंड आहे, मित्र आहे. किंग सेड, हाऊ डिड यू गेट इन, द डोर इज लॉक्ड. दरवाजा बंद असताना, दरवाजाला कुलूप असताना तू आत एंटर केलास कसा, प्रवेश कसा केलास, असं त्यानं त्या किंग मिदासनं स्ट्रेंजरला बोलले. स्ट्रेंजरला विचारलं की दरवाजा बंद असताना तू आत प्रवेश कसा केलास. तेव्हा स्ट्रेंजर काय म्हणतो बघा, लॉक्ड डोअर्स, कुलूप लावलेला दरवाजा, कॅन नॉट कीप मी आउट, मला जास्त उशीर बाहेर ठेवू शकत नाही. बघा, बिकॉज ही इज अ एंजल, गॉड्स रिप्रेझेंटेटिव्ह, देवाचा तो दूत आहे. आणि देवाला कुठं कशा रूपानं कधी आत येईल, प्रवेश करेल, आपल्याला सांगता येत नाहीये. आणि म्हणून तो काय म्हणतो, मला जास्त उशीर, तुझा बंद दरवाजा जास्त उशीर बाहेर थांबवू शकत नाही. बिकॉज आय एम अ स्ट्रेंजर, आय एम अ गॉड रिप्रेझेंटेटिव्ह, आय एम अ एंजल, मी देवदूत आहे, देवाचा दूत आहे. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड, पाईल म्हणजे खांब, PILE, पाईल, PILE, पाईल म्हणजे खांब. हा, खांब. काय म्हणतो बघा, व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, तुझ्याकडे किती सोन्याचे खांब आहेत बघ. यू मस्ट बी व्हेरी रिच, आणि तू कदाचित सर्वात श्रीमंत असणार आहेस. तुझे हे सगळे सोन्याचे खांब बघून त्याला विचित्र वाटलं. किंग म्हणतो, बट आय वॉन्ट मोर, मला अजून जादा पाहिजे, बट आय वॉन्ट मोर, पण मला, माझ्याकडे आहे पण अजूनही मला पाहिजे आहे. बिकॉज आय वॉन्ट टू बी रिचर. बघा, रिच, मी तर दाखवतो बघा तुम्हाला, रिच, RICH, रिच, रिचर, RICHER. हा, रिच म्हणजे श्रीमंत, आणि रिचर म्हणजे या श्रीमंतीपेक्षा जास्त, या श्रीमंतीपेक्षा जास्त, असं रिचर म्हणा बनायचं आहे, रिचर म्हणा बनायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड, मी अनेक वर्षापासून हे सोनं जमवत आलेलो आहे, गोळा करत आलेलो आहे, एकत्र करत आलेलो आहे. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली, आणि मला लगेच, मला श्रीमंत बनायचं आहे, श्रीमंतापेक्षा मला जास्त श्रीमंत बनायचं आहे, आणि म्हणून माझ्याकडं अजून मला सोनं पाहिजे आहे, अशी त्याने इच्छा व्यक्त केली. स्ट्रेंजर म्हणतो, व्हाय डू यू लव्ह इट सो, तुझं एवढं सोन्यावर का प्रेम आहे, तुला एवढं सोनं का पाहिजे आहे. तेव्हा ते काय म्हणतात बघा, किंग सेड म्हणतो बघा, व्हाय, का नाही,
एव्हरीवन लव्स गोल्ड. प्रत्येकाला सोनं पाहिजे असतं. प्रत्येक जण सोन्यावर प्रेम करत असतो. आज बघा, म्हणून बाजारात आज सोन्याची किंमत वाढलेली आहे. सोनं उत्पादन कमी आहे, मागणी जास्त आहे, त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. एखाद्या वस्तू जेव्हा तयार होते तेव्हा ती मागणीपेक्षा जर जास्त असेल तर त्याची किंमत कमी होते. पेट्रोलची दर वाढलेत कारण मागणी जास्त आहे पण उत्पादन कमी आहे. तसं सोनं उत्पादन कमी आहे आणि मागणी जास्त आहे आणि त्यामुळे सोन्याचा दर हा जास्त आहे. आणि म्हणून म्हणतो तो, काय म्हणतो, व्हाय एव्हरीवन लव्स गोल्ड इट मेक्स सो रिच. प्रत्येकाला सोनं हवं असतं आणि त्याच्यामुळं माणूस श्रीमंत बनत असतो. आज समाजातली पण मित्रांनो, आज समाजातली सुद्धा अवस्था काही वेगळी नाही आहे, हीच आहे. सोनं भरपूर आपण खरेदी करायला लागलोय कारण उत्पादन कमी आहे आणि भरपूर खरेदी करतोय आणि त्यामुळं काय होतंय की त्याची मागणी वाढत चालली आणि म्हणून ते महाग आहे. आय लव्ह टू सीट इन द डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. मी इथं बसलोय आणि मी हे सगळं पाहतोय आणि डार्क सेलर सगळं पाहत आहे. मी कशामध्ये आहे, या तळघरामध्ये बसून मी सगळं हे सोनं निहाळतो आहे आणि मला श्रीमंत बनायचं आहे. स्ट्रेंजर म्हणतो, इन युअर गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्ड सनशाईन. अरे तू इथं बसण्यापेक्षा, या डार्क सेलरमध्ये बसण्यापेक्षा, अंधारामध्ये बसण्यापेक्षा तुझ्या बागेमध्ये जा. सनशाईन आहे, सूर्यप्रकाश आहे, सुंदर तुझी बाग आहे, त्या बस तिथं. दे आर फार मोर ब्युटिफुल. आणि ती खूप सुंदर आहे, ती बाग अतिशय सुंदर आहे आणि सूर्यप्रकाश तिथं छान पडलेला आहे. तू तिथं बसण्याचं सोडून तू इथं काय बसलास. किंग काय म्हणतो, नॉट टू मी. ती बाग माझ्यासाठी नाही आहे. आय लाईक टू बी हिअर. मला इथं बसायला फार आवडतं कारण काय आहे, तिथं गोल्ड आहे, सोनं आहे. मला इथं बसायला फार आवडतं. वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. आणि खरं सांगायचं तर रिअल गोल्ड, मेड ऑफ रिअल गोल्ड. आणि मला सोन्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. आय विश दॅट एव्हरीथिंग टू टच. बघा इथं खरा राजा फसला. आय विश, माझी इच्छा आहे. विश म्हणजे इच्छा आहे. माझी कशी इच्छा आहे बघा, की टच वुड टर्न टू गोल्ड. मी ज्या ज्या वस्तूला मी टच करेन, स्पर्श करेन, ती वस्तू टर्न झाली पाहिजेत, काही रूपांतरित झाली पाहिजेत, सोन्यामध्ये रूपांतरित झाली पाहिजेत, असं त्यानं इच्छा व्यक्त केली. आणि स्ट्रेंजर काय म्हणतो बघा, स्ट्रेंजर सेड दॅट इज अ स्ट्रेंज विश. विचित्र अशी, स्ट्रेंज, STRANGE, स्ट्रेंज म्हणजे विचित्र. विचित्र, तुझी इच्छा विचित्र इच्छा आहे. असं कधी झालंय का प्रत्येकाला स्पर्श केल्यानंतर ती गोष्ट सोन्यामध्ये बनायला पाहिजे, कारण त्याचे भविष्यामध्ये फार मोठे परिणाम भोगावे लागतात. तशा पद्धतीनं त्याला ते माहीत नसतं. मनुष्य आंधळा झालेला असतो, संपत्तीमध्ये आंधळा झालेला असतो, त्याला नाती गोती सगळं विसरत असतो. बाळानो, आपण त्याच्या पाठीमागं न धावता आपण माणुसकी जपत आपण काय केलं पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये अनेक सुविचार तुम्ही व्हॉट्सअपवरती बघता, ऐकता, फक्त ते ऐकण्यापुरता आणि वाचण्यापुरता आपण ठेवतो मित्रांनो. पण रियालिटी लाईफमध्ये आपण ते मात्र कधी त्याची इम्प्लिमेंट करत नाही, अंमलबजावणी करत नाही. आपण इतरांना सांगायला, बघा महाराज सांगतात, तुम्हाला जरूर तुम्ही पैसा कमवा, मिळवा, पण तो गरजेपेक्षा जास्त नसावा. त्याची इतरांना कुणाला तरी गरज आहे हे मात्र आपण ध्यानात आपण ठेवत नाही, ते मात्र आपण विसरून जातो. आणि मग तशा पद्धतीनं त्यानं इच्छा व्यक्त केली आणि ते बनलं. दॅट इज अ स्ट्रेंज विश. आर यू शुअर? तुला खात्री आहे का? वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग टू टच टू गोल्ड. तुला खात्री आहे? तू खात्रीनं सांगू शकतोस की हे तुला नंतर पुरणार आहे? कारण त्याचे परिणाम फक्त त्या देवदूतलाच माहीत होते. व्हॉट हॅपन नेक्स्ट, काय घडणार आहे ते हे सगळं फक्त देवदूतलाच माहीत होतं, अदरवाईज कुणालाच माहीत नव्हतं. आणि म्हणून तो पुन्हा एकदा देवदूत त्याला विचारतो, बघ तुला खात्री आहे का? तू ठाम आहेस का त्याच्यावरती? किंग सेड येस येस, होय होय, आय एम शुअर, मला खात्री आहे.
मला ते पाहिजे, मला प्रत्येकाला मी स्पर्श केल्यानंतर मला ते सोनं बनलं पाहिजे. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड, प्रत्येक गोष्ट मी काय बनणार आहे, सोन्याची बनवणार आहे. आय वॉन्ट टू बी हॅपी, आणि मी आनंदी बनेन. स्ट्रेंजर म्हणतो देन यू शाल हॅव यू विश टुमारो, तुझी इच्छा पूर्ण होईल. शाल, बघा शाल वापरले त्याने, शाल, तुझी इच्छा होईल, पूर्ण होईल. हां, शाल टुमारो मॉर्निंग ॲट सनराईज, सूर्योदयापूर्वी तुझी इच्छा पूर्ण होईल. यू शॅल हॅव द गोल्डन टच, आणि तुला मी एक तो वर देतोय. काय देतोय तुला? विश, इच्छा, वर देतोय तुला. इथं अर्थ इच्छा वर म्हणायचा. तुला मी वर देतोय, इच्छा तुझी पूर्ण हो असा मी तुला वर देतोय, आशीर्वाद देतोय, ब्लेसिंग करतोय. किंग सेड थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर, हे देवदूता किंवा हे देवा मी तुझे आभार मानतो, थँक्यू म्हणतो. स्ट्रेंजर सेड डू नॉट थँक मी, तू आता माझे आभार मानू नकोस. परहॅप्स, कदाचित, परहॅप्स, परहॅप्स, PERHAPS, परहॅप्स, कदाचित, कदाचित. बघा हां, दॅट इज द इम्पॉर्टंट वर्ड्स. कदाचित. यू विल बी सॉरी, कदाचित तू भविष्यामध्ये, यू विल बी सॉरी, तू भविष्यात तू मध्ये स्वारी म्हणशील. आता तू माझे आभार मानू नकोस, कारण देवालाच फक्त माहीत आहे. किंग सेड ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. ड्रीम म्हणजे स्वप्न, DREAM, ड्रीम म्हणजे स्वप्न, स्वप्न. कम ट्रू, कम ट्रू म्हणजे सत्यात येणे. कम ट्रू, कम ट्रू, कम ट्रू म्हणजे सत्यात येणे, सत्यात येणे. आणि त्याला आनंद झाला होता. कोणता आनंद झाला होता त्याला? की मी प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणार, हे जे स्वप्न होतं ते सत्यात येणार होतं. आणि म्हणून तो किंग, राजा कसा होता? आनंदी होता. आणि म्हणून अशा पद्धतीनं आज आपण ही गोष्ट आपण पाहत आहोत. याचं मी तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे. तो डेमो कशा पद्धतीनं दाखवणार आहे? तो डेमो मी तुम्हाला काय करणार आहे, अशा पद्धतीनं वाचायचं असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं त्या राजाला कदाचित, पर्याप्त, कदाचित पश्चाताप करण्याची वेळ येईल, आणि म्हणून ती येऊ नये म्हणून तुम्ही काय करा, आत्ता तुम्ही आभार मानू नका, थँक्स मानू नका. आणि म्हणून तो त्या पद्धतीनं ते सांगत आहे. आपण सीन दुसरा आपण नंतर पाहणार आहोत. हे शब्द तुम्ही तेवढे लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं आपण ते वाचूया. हां, ठीक.